हाय फ्रेंड्स, आजचं लेक्चर आहे आपलं 22 नंबरचं आणि आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे आपल्याला 831च्या पुढचे क्वेश्चन्स. तर पहा, पहिला क्वेश्चन आहे आपल्यासमोर. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरन शोन. तर इलेक्ट्रिक आयरनचा हा एक आपल्याला पार्ट शो केलेला आहे आणि आपल्याला तो पार्ट कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे सोल प्लेट. तर सोल प्लेट सोल प्लेट. दुसरं आहे हिल प्लेट म्हटलेलं आहे, म्हणजे खालची तेच. आता त्याला हिल प्लेट म्हणा किंवा सोल प्लेट म्हणा, एकच आहे. देन मग पुढे म्हटलेलं आहे प्रेशर प्लेट आणि ॲस्बेस्टॉस शीट. तर याच्यामध्ये राईट आन्सर कोणतं असेल तुम्ही पहिले थिंक करा, त्याच्यानंतर राईट आन्सर ठरवा, मग मी त्याचं तुम्हाला सोल्युशन सांगतो. ठीक आहे, तसं तुम्ही क्वेश्चन्सच आधी वाचला पाहिजे. तर पहा, याचं राईट आन्सर आहे ॲस्बेस्टॉस शीट. आता तुम्हाला याचा आन्सर प्रेशर प्लेटसुद्धा वाटू शकते, कारण की प्रेशर प्लेटसुद्धा अशी दिसते, पण आयोगाने याचं उत्तर जे आहे ते ॲस्बेस्टॉस शीट दिलेलं आहे. जर अशी डायग्राम आली तर तुम्हाला आन्सर हे ॲस्बेस्टॉस शीट मार्क करायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट फॅक्टर द हीट प्रोड्यूस इन अ कंडक्टर डिपेंड्स. म्हणजे कंडक्टरमध्ये जे हीट प्रोड्यूस होते ती कशावर डिपेंड असते, कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते. करंटवर डिपेंड असते, अप्लाइड व्होल्टेजवर डिपेंड असते, स्क्वेअर ऑफ करंटवर असते की स्क्वेअर ऑफ व्होल्टेजवर असते. आता आपण पाहिलं असेल हीटचा फॉर्म्युला. हीटचा फॉर्म्युला काय असतो याची बरोबर एक पॉवरचा फॉर्म्युला आहे, P=I²R. बरोबर, I²R हा झाला आपला पॉवरचा फॉर्म्युला. याच्यावरूनच आपला हीटचा फॉर्म्युला येतो I²RT. त्याला टाईमने मल्टिप्लाय करायचा आहे फक्त. तर तुम्हाला दिसेल की ही जी हीट आहे ही करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे, म्हणजे याचा राईट आन्सर होणार ऑप्शन नंबर सी, स्क्वेअर ऑफ करंट. विच पार्ट इज यूज टू रेग्युलेट द टेम्परेचर ऑफ ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरन. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरनचं टेम्परेचर जे आहे ते कसं रेग्युलेट केलं जाते. ठीक आहे, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरन विच पार्ट इज यूज टू रेग्युलेट द टेम्परेचरला रेग्युलेट करण्याचं काम कोण करते आहे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरनमध्ये. ते इथे पहिलं ऑप्शन आहे सोल प्लेट, ते तर चुकीचंच आहे. प्रेशर प्लेट ते सुद्धा चुकीचं आहे. पॉवर कॉर्ड तर फक्त पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करतो. आणि थर्मोस्टॅट, तर राईट आन्सर आहे याचं थर्मोस्टॅट. का बरं राईट आन्सर आहे, कारण आपल्याला माहीत आहे की स्पेसिफिक टेम्परेचरवर थर्मोस्टॅट हीट झाल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि तो सप्लाय डिस्कनेक्ट करतो आपल्या कॉईलचे. परत मग थंड झाली इलेक्ट्रिक आयरन की परत त्याचे कॉन्टॅक्ट क्लोज होतात आणि मग परत इलेक्ट्रिक आयरन चालू होते. तर ऑटोमॅटिक जे आहे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरनमध्ये थर्मोस्टॅट हा बेसिकली टेम्परेचरला कंट्रोल करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. Which part is used to connect the supply to the electric iron. कोणता पार्ट जो आहे तो वापरला जातो कनेक्ट द सप्लाय टू द इलेक्ट्रिक आयरनला सप्लाय देण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी. तर हँडल नाही, स्लीव्ह नाही, पॉवर कॉर्ड आणि हिटिंग एलिमेंटचं काम करते, तो तर एक हिटिंग एलिमेंट आहे. तर इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी. सिम्पल क्वेश्चन्स आहे. पॉवर कॉर्ड मी तुम्हाला मागेही सांगितलं पूर्ण सेशन्समध्ये की तुम्हाला सगळ्याच व्हेरायटीचे क्वेश्चन्स पाहायला भेटेल. जसं तुम्ही आता 19 नंबरचं लेक्चर्स पाहिलं असेल तर त्यात थोडे म्हणजे जास्त डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स होते, म्हणजे कन्फ्युजिंग डिफिकल्ट लेवलचे. आता काही क्वेश्चन जे आहे ते सोपे, काही मीडियम, काही हार्ड असे तुम्हाला येत राहतात. तर जे लेक्चर्स कंटिन्यू पाहत आहे त्यांना माहीत आहे की हे क्वेश्चन्स कसे सुरू आहे. तर पहा पुढे. आता इथे ह्या सगळे इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आपण इथे सिलेक्ट केलेले आहे. हाऊ मच जूल्स जे इज इक्वल टू द 1 किलो कॅलरीज. म्हणजे 1 किलो कॅलरीजमध्ये किती जूल येतात. तर इथे पहिलं ऑप्शन म्हणते आहे 4800. 17 वाचायची गरजही नाही. ते 4781, 4178 आणि 4187. तर बरोबर ॲन्सर तुम्ही थिंक केलं असेल. जे बरोबर ॲन्सर असेल ते मार्क म्हणजे ठरवा, त्याच्यानंतर चेक करा की बरोबर आपलं आहे की नाही आहे. मी सांगतो राईट ॲन्सर ऑप्शन नंबर डी, 1 किलो कॅलरी. हे सगळं आपण लिहिलेलं आहे की 1 किलो कॅलरी म्हणजे 4187 जूल होते. पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर. विच इलेक्ट्रिकल अप्लायन्स इज यूज टू हीट द लिक्विड डायरेक्टली. लिक्विडला डायरेक्टली हीट करण्यासाठी कोणतं अप्लायन्स यूज केलं जाते. कॅटल, टोस्टर, रूम हीटर आणि इमर्शन हीटर. तर आता याच्यामध्ये राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर डी, इमर्शन हीटर. टोस्टर तर येतच नाही, रूम हीटरसुद्धा येत नाही. डायरेक्टली लिक्विडला गरम करायचं आहे. रूम हीटर तर दूरपर्यंत नाही आहे, टोस्टरसुद्धा नाही आहे. आणि मग राहिला आता कॅटल आणि इमर्शन. आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक कॅटल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण चहा पाणी गरम करू शकतो. ठीक आहे,
पण जेव्हा आता इथे डायरेक्टली हा जो शब्द विचारलेला आहे लिक्विडला डायरेक्टली, तर डायरेक्टली तुम्हाला माहीत असेल की जो इमर्शन हीटर आहे तो वॉटरच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतो. इथे पूर्ण पॉट राहतो, तो त्याच्या खाली कॉईल राहते आणि मग तो पॉट म्हणजे वरचा गरम होतो. तर हे जे आहे आता ही खूप क्लोज आन्सर आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा आन्सर केटल वाटेल की बा हे सुद्धा डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येते. अजिबात गडबड करायची नाही आहे मित्रांनो. तुम्हाला एक एक ऑप्शन्स आपल्या जीवनासाठी महत्त्वाचं आहे. तर जेवढं होतं तेवढं तुम्ही दिमाग लावा. बाकी म्हणजे जेवढं होतं म्हणजे जेवढा उभारी नका लावू, कामापुरतंच लावा, नाही तर उभारी लावलं तर मग तिथेही आपला आन्सर चुकते. तर पण एकदा थोडक्यात लक्षात ठेवा की प्रायोरिटी कोणाला द्यायची बा. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. पुढचा क्वेश्चन आहे विच मटेरियल इज यूज टू मेक अ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरला जातो? सिल्वर, कॉपर, नायक्रोम, ॲल्युमिनियम. राईट आन्सर आहे नायक्रोम. सोपा क्वेश्चन आहे म्हणून पटकन घेतलेला आहे. जे सोपे आहे त्याला पटकन निपटू आपण. देन पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर. एक सेकंड. ठीक आहे. काय म्हणते व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूट्रल पाथ इन AC सप्लाय सिस्टीम फॉर अप्लायन्सेस. तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूट्रल पाथ. न्यूट्रल पाथचं फंक्शन काय आहे इन AC सिस्टीम, AC सप्लाय सिस्टीम. कशासाठी न्यूट्रल वापरतो आपण? तर रिटर्न पाथ म्हणून, रिटर्न पाथ किंवा मग सर्किटला क्लोज करण्यासाठी. तर प्रोव्हाइड अ करंट रिटर्न पाथ अगदी बरोबर आहे पहिलं ऑप्शन्स, पण याला सध्या आपण टेक करू नये. जस्ट फक्त मार्क करून ठेवू म्हणजे बरोबर कोणतं आहे आपल्याला कळेल अजून. प्रोव्हाइड व्होल्टेज लेवल कॉन्स्टंट चुकीचं आहे. रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप इन वायरिंग हे सुद्धा चुकीचं आहे. आणि रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप इन वायरिंग, अच्छा हे दोन ऑप्शन सेमच झाले का? हां, हे दोन ऑप्शन सेमच झाले. रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप, रिड्यूस्ड याला तुम्ही करंट करू शकता. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, रिटर्न पाथ कंप्लीट करण्यासाठी. पुढचा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ मोटर इज यूज इन अ इलेक्ट्रिक क्लॉक. इलेक्ट्रिक क्लॉकमध्ये कोणती मोटर यूज केल्या जाते? तर इथं पहिलं ऑप्शन आहे हिस्टॅरिसिस मोटर, युनिव्हर्सल मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन मोटर. तर हे कॅपॅसिटर आणि युनिव्हर्सल घड्याळमध्ये तर पॉसिबलच नाही आहे. इथे यूज करतो आहे आपण हिस्टॅरिसिस मोटर, जी एक सिंक्रोनस मोटर आहे जी कॉन्स्टंट स्पीडने फिरते. हाऊ द स्पीड इज रेग्युलेटेड इन द टेबल फॅन. टेबल फॅनमध्ये स्पीड ही कशी रेग्युलेटेड होते? हाऊ द स्पीड इज रेग्युलेटेड इन द टेबल फॅन. तर बाय युजिंग अ सिरीज रजिस्टर. टेबल फॅनची आपल्याला स्पीड रेग्युलेट करायची आहे, लक्षात ठेवा. आणि ती कशी केली जाते हे विचारलेलं आहे. बाय टायपिंग फील्ड वाइंडिंग, बाय युजिंग अ कॅपॅसिटर, बाय फील्ड डायव्हर्टर. तर हे टायपिंगवरूनही नाही होत. कॅपॅसिटरचा तर काही रोलच नाही आहे स्पीड कंट्रोल करण्यामध्ये. आणि फील्ड डायव्हर्टरसाठी तर सिरीज मोटर पाहिजे. टेबल फॅनमध्ये आपण सिरीज मोटर यूज करत नाही. एक तर शॅडेड पोल मोटर यूज करतो, अदरवाईज मग आपण परमनंट कॅपॅसिटर मोटर यूज करतो. आता जे नवीन फॅन आहे त्याच्यामध्ये आपण परमनंट कॅपॅसिटर यूज करतो आणि त्याच्यासाठी सिम्पली हा रेग्युलेटर असतो. तर बाय युजिंग अ सिरीज रजिस्टर. तर हे त्याचं सिम्पल आन्सर होणार ऑप्शन नंबर ए. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग अ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर फॉर अ सिलिंग फॅन. सिलिंग फॅनसाठी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरण्याचा काय फायदा आहे हे आपल्याला इथे यांनी विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे नो पॉवर लॉस, म्हणजे कोणताही पॉवरचा लॉस होत नाही. नो व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे कोणताही व्होल्टेजचा ड्रॉप होत नाही. इझी मेंटेनन्स आहे आणि प्रोव्हाइड अ स्टेप स्पीड कंट्रोल. तुम्ही क्वेश्चन्सला मी तुम्हाला नेहमी सांगितलं, जे विद्यार्थी एकदमच आताच डायरेक्ट 22 नंबरचं लेक्चर पाहत असेल तर त्यांनी सुरुवातीपासून लेक्चर्स पाहत यावं. ओके, कारण की तुम्ही हे डायरेक्टली लेक्चर्स पाहाल तर मी काय काय तुम्हाला सांगितलेलं आहे, कसं कसं क्वेश्चन्सला पाहायचं आहे हे तुम्हाला समजत नाही. आणि रोज कुठंतरी तुम्हाला ते सांगणं पॉसिबलसुद्धा होत नाही. आता तुम्हाला एकदा सांगितलं तर तुम्ही ते गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला नेहमी म्हटलं पण तरी अजून आठवण करून देतो की तुम्ही प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो माझ्या आधी वाचा, व्हिडिओला स्टॉप करा, देन ऑप्शन ठरवा, शांततेत विचार करा. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा डिफिकल्ट वाटेल. प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, ट्रिकल वाटेल. काहीच क्वेश्चन जसं आता हिटिंग एलिमेंट कशापासून बनवले जाते असेच क्वेश्चन आहेत जे पाठांतराचे आहे एकदम डायरेक्टली. आता हा पहा व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर यूज करण्याचा सिलिंग फॅनसाठी काय फायदा आहे असा आहे. सिम्पलच, पण तुम्हाला हेही ऑप्शन बरोबर वाटेल तेही वाटेल. पहा आता कशी मजा आहे. तर इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर आहे तर डोक्यात येईल तुमच्या नाही काही ना काहीचा पॉवर खर्च होईलच. हा म्हणते नो. बरं, मग पुढे मग तुम्ही विचार पहा कसे कराल. नो व्होल्टेज ड्रॉप, तर हे तर चुकीचं आहे कारण की व्होल्टेज ड्रॉप होते म्हणूनच तर स्पीड ही कंट्रोल होते. तर तुम्ही याला कॅन्सल कराल. बरं, पुढे इझी मेंटेनन्स. तुमच्या डोक्यात काही हवं रेग्युलेटर आहे, काही मेंटेनन्स करायची गरज नाही. मला सांगा तुम्ही कोणत्या रेग्युलेटरचं मेंटेनन्स केलं?
कोणत्याच नाही केलं ना, तरी तुम्ही याच्या तुमच्या डोक्यात हे आलं असेल की हे उत्तर बरोबर आहे, इझी मेंटेनन्स. हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. प्रोव्हाइड अ स्टेप स्पीड कंट्रोल, तुमच्या डोक्यात येईल हे प्रोव्हाइड अ स्टेप स्पीड कंट्रोल. स्टेप स्पीड कंट्रोलचा अर्थ काय तुम्ही जाणून घेत नाही, बस फिलिंगच्या भरोशावर तुम्हाला बस आता वाटून राहिलं आहे की नाही स्पीड कंट्रोल होते आहे ना स्टेपची, तुम्ही ना हे मार्क करणार ना हे, तुम्ही जाणार सरळ सरळ डीवर. मोस्ट ऑफ द विद्यार्थी याचा आन्सर डी मार्क करतील, पण मित्रांनो डीसुद्धा चुकीचा आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, नो पॉवर लॉस. ठीक आहे, नो पॉवर लॉस म्हणजेच एकदम निग्लिजिबल पॉवर लॉस होतो, एकदम निग्लिजिबल, कारण की इलेक्ट्रॉनिक सर्किट राहते तर पॉवर लॉस होते पण फार निग्लिजिबल राहते, तो काही कन्सिडर केला जात नाही, म्हणून नो पॉवर लॉस. पण हे काहून नाही बरोबर सर चौथ्या नंबरचं? तर इथे जे म्हटलेलं आहे स्टेपचा अर्थ होतो की डायरेक्ट स्पीड जी आहे ती स्मूथ स्पीड कंट्रोल नाही होत आहे, स्टेपमध्ये कंट्रोल होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल 500 RPMची स्पीड असेल तर डायरेक्ट 300 होत आहे किंवा 400 होत आहे किंवा 600 होत आहे. पण मला 500ची जर 490 पाहिजे असेल किंवा त्याच्या मधात अजून पाहिजे असेल, एकदम फाईन स्पीड कंट्रोल पाहिजे असेल तर ते ऑप्शन त्याच्यामध्ये नाही राहत. तुम्ही पाहिलं असेल इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये खटक्यावाला येते आणि एक स्मूथवाला येते. जे खटक्यावाला येते त्याच्यामध्ये स्टेप वाईज होते आणि जे स्मूथ येते त्याच्यामध्ये मग तुमची स्पीड जशी पाहिजे तशी तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. तर त्याच्यावरूनही तुमच्या डोक्यात हे आन्सर येऊ शकते, पण आयोगाने किंवा मग सगळीकडे उत्तर जे आहे ते एच बरोबर आहे, तर तुम्ही प्रायोरिटी जी आहे ते एला द्यायची. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफेक्ट इफ मिक्सर मेक्स मोर नॉईज. म्हणजे काय दोष असू शकतो? डिफेक्ट म्हणजे दोष असू शकतो इफ मिक्सर मेक अ मोर नॉईज. मिक्सर जे आहे ते जास्त आवाज करत आहे. तर लूज ब्रश हे लूज झाले असतील, वॉर्न आउट द ब्रशेस, जीर्ण झालेले ब्रशेस म्हणजे ब्रशेस जास्त घासलेले असतील, अनइवन कॉम्युटेटर सरफेस म्हणजे कॉम्युटेटर सरफेस हा अनइवन सारखा नसेल, तो सारखा असतेच म्हणा, आणि पार्शियली बर्न आउट फील्ड वाइंडिंग जी आहे ती काही प्रमाणामध्ये जळलेली असेल. तर याचं राईट आन्सर आहे वॉर्न आउट द ब्रशेस जर काही झिजलेले असेल तर त्याला नेहमी कॉन्टॅक्टमध्ये ऑन ऑफ म्हणजे लूज कॉन्टॅक्ट असतील आणि तिथूनच तो आवाज तिथून येत राहणार. ठीक आहे, आणि स्पार्किंगसुद्धा होत राहणार. विच इज द नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी. नॅचरल सोर्स कोणता आहे? सन, हीट, कोल, बायोगॅस. आपल्याला माहीत आहे सन हा एक नॅचरल एनर्जी सोर्स आहे, रोज आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एनर्जी देत राहतो. पुढे विचारलेलं आहे पुढच्या क्वेश्चनमध्ये, व्हॉट इज द ACSR स्टँड फॉर. ACSRचं फुल फॉर्म आपल्याला विचारलेलं आहे. ऑल कंडक्टर स्टील रेनफोर्स चुकीचा आहे. ऑल कंडक्टर पहिलंच ऑप्शन. ॲल्युमिनियम कोर स्टील रेनफोर्स बरोबर आहे. आता आपण वाचलेलं आहे ॲल्युमिनियम कोर्ड स्टील रेनफोर्स, इथे डी लावून टाका. ॲल्युमिनियम कवर्ड तर चुकीचंच आहे, आणि ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, तर हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आता याच्यामध्ये हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे, बी आणि डी सुद्धा बरोबर आहे. आणि अशा क्वेश्चनमध्ये तर प्रायोरिटीवालंसुद्धा नसते, म्हणजे याच्यात प्रायोरिटी पण काही आपण म्हणू नाही शकत की तुम्ही याला प्रायोरिटी द्यायची. प्रायोरिटी हा शब्द तेव्हा वापरतो आपण आता पेपरसाठी, म्हणजे पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि आन्सर मार्क करायचा आता 2 पैकी 1, तेव्हा आपण म्हणतो. पण अशा केसमध्ये तर प्रायोरिटीसुद्धा फेल आहे. याचे दोन्हीही आन्सर बरोबर आहे. कोरडही सुद्धा बरोबर आहे आणि कंडक्टरसुद्धा बरोबर आहे. बाकी तर सगळं तसंच आहे, स्टील रेनफोर्स, ॲल्युमिनियम. पण पहा, त्याच्या आतमध्ये जो कंडक्टर राहतो तो ॲल्युमिनियमचा राहतो. तुम्ही त्याला ॲल्युमिनियम कंडक्टर म्हणा की ॲल्युमिनियम कोर म्हणा, अर्थ एकच आहे. पण मोस्ट ऑफ द जो प्रचलित शब्द आहे तो कोर आहे, किंवा जेव्हाही तुम्ही पुस्तकामध्ये वाचाल हा क्वेश्चन तेव्हा तुम्हाला जास्त करून कोड हा शब्द बरोबर दिसतो. म्हणून याचा राईट आन्सर देणार मी ऑप्शन नंबर बी, ॲल्युमिनियम कोड स्टील रेनफोर्स. आता प्रश्न राहिला अजून पुढचा, की समजा हा क्वेश्चन असाच पेपरमध्ये आला आणि आता तुम्हाला आन्सर मार्क करायचा आहे आणि तुम्ही माझ्या सांगितल्याप्रमाणे जे आहे बी मार्क केलं, तर माझ्या सांगण्याच्याप्रमाणे बी मार्क केलं तर बरोबर येण्याचे 100% बरोबर येण्याचे चान्सेस एकदम आहे, मी असंही नाही म्हणणार. कारण की पहा, आता आयोगाने जर तो क्वेश्चन कुठून तरी दुसऱ्या ठिकाणाहून कॉपी केला असेल आणि तिथं जर उत्तर हे असेल, कारण की काही ठिकाणी हे उत्तर दिलेलं आहे, काही ठिकाणी हे उत्तर दिलेलं आहे, तर तो प्रश्नासोबत उत्तरसुद्धा कॉपी झालं आणि मग अशा केसमध्ये आपलं आन्सर चुकू शकते. मग आता सर काय करावं? मग आम्ही कंडक्टरला प्रायोरिटी द्यायची. तुम्ही कंडक्टरला प्रायोरिटी दिली तर मोस्ट ऑफ द ठिकाणी कोड बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही म्हणजे हेही मारलं तर चुकेल, हेही मारलं चुकेल, असेसुद्धा काही क्वेश्चन्स पेपरमध्ये येतात, बरोबर. आणि हे एकदम म्हणजे याच्यात रिक्सच घ्यावं लागते आपल्याला. बरोबर आलं तर ठीक आहे, नाहीतर मग चुकला. तर इथे याचं आता हे जे दिलेलं आहे आपण, हे याच्या प्रायोरिटीमध्ये जास्त ठिकाणी जे बरोबर आपल्याला दिसतं आहे शब्द तो, तर ॲल्युमिनियम कोड स्टील रेनफोर्स.
देन 845 नंबरचा सिम्बॉल गिवन बिलो इज अ, हा सिम्बॉल तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी पाहिला असेल. काय दाखवते की डेंजर दाखवते आहे, धोका दाखवतो आहे आपल्याला, की रिक्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक आहे असं दाखवत आहे. तर पहिलंच ऑप्शन आहे रिक्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक, दुसरा आहे रिक्स ऑफ लेझर बीम, रिक्स ऑफ फायर आणि सेंट्रल वॉर्निंग रिक्स ऑफ डेंजर. त्याचा राईट आन्सर आहे रिक्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक. हा सिम्बॉलच आहे आपला इलेक्ट्रिक शॉकचा, तो म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा, आणि तो आपल्या ट्रँगलमध्ये आहे, तर हा डेंजर आपला धोका दर्शवत आहे. पुढे म्हटलेलं आहे टू चार्ज बॉडी हॅविंग अ इक्वल. क्वेश्चनला वाचा व्यवस्थित, ऑप्शन वाचा आणि आन्सर टिक करा. तो पण थोडंसं पाणी पितो. डन. पहा, टू चार्ज बॉडी हॅविंग अ इक्वल पोटेन्शियल आर कनेक्टेड थ्रू अ कंडक्टर वायर. इन दिस केस दोन चार्ज बॉडी आहेत ज्यांच्यामध्ये दोघांचाही इक्वल पोटेन्शियल आहे, म्हणजे व्होल्टेज दोघांचाही सारखा आहे. आर कनेक्टेड थ्रू कंडक्टिंग वायर, आणि दोन्ही जे पोटेन्शियल आहे चार्ज बॉडी आहे हे वायर्स मार्फत जोडलेलं आहे. आणि अशा केसमध्ये इन धिस केस द करंट विल फ्लो, करंट हा फ्लो होईल. पहा, तुम्ही जेव्हाही ऑप्शन्स वाचता मित्रांनो, तेव्हा डोक्यामध्ये थिंक करायला लागते पहिले आपल्याला आपला ॲन्सर काय आहे. तर आता हा क्वेश्चन तुम्ही तर वाचला, आता पहा तुम्ही डोक्यामध्ये काहीतरी विचार केला असेल. पहिले हे ऑप्शन्स वाचायच्या अगोदर तुम्ही डोक्यामध्ये एक विचार करा की खरंच याचं उत्तर काय असू शकते. ओके, मग त्याच्यानंतर जर तुमचा आन्सर नाही मॅच झाला तर तुम्ही ऑप्शनवरून तुमचा आन्सर मार्क करू शकता. तर जेव्हा दोन चार्ज बॉडी सारख्या असतात, जेव्हा दोन चार्ज बॉडी सारख्या असतात आणि जोडले असतात, तेव्हा त्याच्यामधून करंट वाहत नाही. का वाहत नाही? कारण की पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 0 आहे. इकडे प्लस व्होल्ट असेल, तिकडे प्लस 20 व्होल्ट आहे, तिकडे प्लस 20 व्होल्ट आहे. दोघांचा डिफरन्स जो आहे तो सारखा, म्हणजे दोघांचाही डिफरन्स जो आहे तो 0 आहे. 20 - 20 0. पोटेन्शियल डिफरन्स जर नसेल, पी डी जर 0 असेल तर करंट वाहत नाही. त्याच्यामुळे याचा पहिला ऑप्शन म्हणत आहे करंट विल फ्लो, तर चुकीचा आहे. करंट विल नॉट फ्लो, तर हे बरोबर आहे. करंट विल नॉट फ्लो, करंट विल फ्लो इफ रजिस्टर इज ऑल्सो कनेक्टेड. करंट हा वाहणार जर रजिस्टर जोडला असेल तर. असं काही नाही आहे रजिस्टर जोडा किंवा नका जोडू, करंट वाहणारच. हां, फक्त रजिस्टर जोडला तर शॉर्ट सर्किट होणार नाही, रजिस्टर नाही जोडला तर शॉर्ट सर्किट होईल. करंट विल फ्लो इफ टू रजिस्टर आर इज ऑल्सो कनेक्टेड, म्हणजे करंट हा फ्लो होईल जर दोन रजिस्टन्स आपण जोडले तर. हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. पुढचा क्वेश्चन आहे द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स कॅन बी मेजर्ड बाय. पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज कशाने मोजल्या जाते. सरळ सरळ व्होल्टेज मोजण्यासाठी कोणत्या मीटरचा उपयोग करता, एवढा चिल्लर क्वेश्चन न विचारता फक्त थोडंसं एकदम तिथं थोडंसं चेंजेस केलेलं आहे की पोटेन्शियल डिफरन्स म्हटलेलं आहे. तर आता आपल्या डोक्यात माहीत आहे की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज होते. तर व्होल्टेज मोजणं काय आणि पोटेन्शियल डिफरन्स मोजणं काय एकच आहे, आणि त्यासाठी जे आहे ते आपण व्होल्टमीटरचा उपयोग करतो. तरी एकदा नजर मारूनच घ्यायची, खाली कुठं मल्टीमीटर वगैरे तर नाही आहे. म्हणजे मल्टीमीटर तर असतं तर असं नाही आहे दिलं असतं, ऑप्शनच म्हणजे यायलाच नाही पाहिजे. आपण मल्टीमीटरने सुद्धा व्होल्टेज मोजू शकतो. तर इथे ऑप्शन आहे ए, व्होल्टमीटर. द एस आय युनिट ऑफ पॉवर इज, पॉवरचा एस आय युनिट काय आहे? वॅट. तर हा सिम्पल क्वेश्चन होता. आयडेंटिफाय द हँड टूल शोन इन फिगर. जे टूल दिलेलं आहे तुम्हाला ते कोणतं आहे हे आयडेंटिफाय करा. पिन्सर आहे, कॉम्बिनेशन प्लायर आहे, टॉंग आहे, टॉंग टेस्टर किंवा टॉंग म्हणा, या फ्लॅट नोज प्लायर आहे. तर हे आहे पिन्सर, जे आपले खिळे काढण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी केला जातो. तर ऑप्शन नंबर ए. देन पुढचा क्वेश्चन आहे द टर्म ट्रिकल चार्ज इज असोसिएट विथ. ट्रिकल चार्ज ही टर्म आहे, ही क्वांटिटी आहे किंवा म्हणजे नाव आहे, हे कोणाशी निगडीत आहे? हे कोणाशी निगडीत आहे? बरोबर, तुमच्याशी, माझ्याशी नाही ना. हे कोणाशी निगडीत आहे? बॅटरीशी. तर ड्राय सेल बर्न. आता कोणत्या बॅटरीशी, कोणत्या सेलशी? तर ड्राय सेल नाही. सिल्वर झिंक बॅटरी, लीड ॲसिड बॅटरी आणि निकेल आयरन बॅटरी. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, लीड ॲसिड बॅटरी. बरोबर. कधी कधी बरोबर ॲन्सर सांगून बाकीचे ऑप्शन कसे चुकलेले आहे हे तुम्हाला माहीत सांगावं लागतं आहे. तुम्हाला माहीत आहे आपण जेवढे ट्रिकल चार्जिंग, बूस्ट चार्जिंग, इक्विलायझिंग चार्जिंग ज्या शिकलेल्या, बेंच चार्जिंग, ह्या सगळ्या मेथड्स आहे लीड ॲसिड बॅटरीच्यासाठी. तर ते जे टर्म आहे ट्रिकल चार्ज ही लीड ॲसिड बॅटरीची निगडीत आहे, म्हणून इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी.
पुढचा क्वेश्चन आहे अ सेमी कंडक्टर हॅज जनरली, सेमी कंडक्टरमध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात? सगळ्यात दोन्हीला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पहा पुढचा क्वेश्चन काय म्हणते आहे, इफ द PIV रेटिंग ऑफ अ डायोड इज एक्सिडेड. एक्सिडेड म्हणजे वर जाणे. PIV रेटिंग जी आहे डायोडची त्याच्यापेक्षा एक्सिडेड जातं, म्हणजे PIV रेटिंग हे क्रॉस होत आहे डायोड. आता PIV काय आहे? PIV आहे पीक इनव्हर्स व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज. आता हे पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही डायोडला रिव्हर्स बायसमध्ये जोडलेलं असते तेव्हा त्याची जास्तीत जास्त व्होल्टेज सहन करण्याची क्षमता किंवा त्या जास्तीत जास्त व्होल्टेजवर टिकाव धरण्याची क्षमता म्हणजे PIV. आता त्याच्यापेक्षाही जर जास्त व्होल्टेज वाढत असेल तर डायोड हा आपला डिस्ट्रॉय होणार. बरोबर. त्याच्यामुळे इथं पहा, द डायोड इज कंडक्ट पुअरली. डायोड हा खराब होणार तर चुकीचा, म्हणजे कंडक्ट पुअरली म्हणजे तो चांगल्या प्रकारे करंट वाहून नेणार नाही, खराब करंट वाहून नेणार पण नेणार, तर हे चुकीचं आहे. तो तर जडूनच जाणार. डायोड इज डिस्ट्रॉय, तर हे बरोबर आहे. डायोड हा डिस्ट्रॉय होणार. डायोड बिहेव लाईक अ जिना डायोड, चुकीचं आहे. आणि डायोड बिहेव लाईक अ सुपर कंडक्टर, बापरे, तर ते सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी राईट आहे. द मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. इथे काही इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे, 2-4 बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधले, जे मला असं वाटतं की डायरेक्टली जर आले तर ठीक आहे, नाही तर काही हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आधी बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करून ठेवलेला आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स, त्यांनी एकदा चांगल्या प्रकारे रिव्हिजन करूनच जा थोडक्यात, ठीक आहे, कारण तुम्ही अभ्यास ऑलरेडी केलेला आहे, तुम्हाला फक्त थोडी रिव्हिजनच करायची गरज पडेल. बरोबर. पण ज्यांनी काहीच नाही केलं आतापर्यंत त्यांनी फक्त ॲटलिस्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स तरी करून जा. तर इथे हाफ वेव्ह रेक्टिफायरची आपल्याला एफिशियन्सी विचारलेली आहे, तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 40.60%. प्रत्येक ऑप्शन्स कधी कधी वाचायची गरज नसते, प्रत्येक क्वेश्चनमध्ये सॉल्व करण्याची पद्धत चेंज होते, असं एकच पद्धत नाही राहत. इथं पहा डायरेक्ट व्हॅल्यू विचारलेली आहे, तो एका नजरमध्ये दिसते 20, 50, 81 पॉईंट आणि 60, 40.60 तसं समजते आणि आपल्या डोक्यात आकडा फिटच राहते पहिले की 40 आहे म्हणून. पुढचा क्वेश्चन आहे, द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ एक 110 व्होल्ट अल्टरनेटर कॅन बी टेस्टेड बाय. इन्सुलेशन रेजिस्टन्स जे आहे तो कसा टेस्ट कराल तुम्ही? 110 व्होल्ट अल्टरनेटरचा. आता 110 व्होल्टचा असो की 240 व्होल्टचा असो, जर तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करायचा असेल या त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज असो, इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करण्यासाठी आपण ऑलवेज मेगरचा यूज करतो, ठीक आहे. मुद्दामून कन्फ्यूज करून टाकते तुम्हाला 110 हा आकडा देऊन, बरोबर. आणि खूप सारे पोरं इथंच कन्फ्यूज होतात, अरे नाही 110 म्हटलेलं आहे म्हणजे कमी व्होल्टेज आहे, तर काहीतरी दुसरंच मीटर असेल, आणि जबरदस्ती तो काही नसूनही. आता याच्यात तर काही जादू नाही केली, पण याच्यात जर ओहोम मीटर वगैरे आन्सर मार्क केलं असतं तर तुम्ही तेच डेफिनेटली आन्सर मार्क केलं असतं, ओहोम मीटर. वायरिंग इन हाऊसेस इज जनरली कनेक्टेड इन. जे घरामध्ये वायरिंग केलेली असते ती कशी जोडलेली असते साधारणतः? आता तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की घरामध्ये जे आपण वायरिंग करतो ती पॅरलली कनेक्टेड असते. तर पहिलंच ऑप्शन दिसते आपल्याला पॅरलल कनेक्शन, तर मग कशाला विचार करू आपण? पॅरलल कनेक्शन. पण इथे पहा, आता चौथ्या नंबरचं ऑप्शन बोथ पॅरलल कनेक्शन आहे सिरीज कनेक्शन, हे सुद्धा मारणारे विद्यार्थी आहे. अति हुशार त्याचा बैल रिकामा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, असं सुद्धा कधी कधी म्हण आहे, बरोबर. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. कधी कधी काही काही विद्यार्थी खूप म्हणजे अति शहाणपणा करतात, म्हणजे आपली हुशारकी आणतात. मी असं नाही म्हणत, त्या टाईपनं हुशारकी नाही सांगून राहिलो आहे. तुम्ही विचार जो आहे ना, कधी कधी सोप्या क्वेश्चनसाठी जास्त उभारी विचार करता, जास्त एक्स्ट्रा थिंक करता की नाही मग सर सिरीजही तर असते, बरोबर. कुठं कुठं जसं सर आपण रेग्युलेटर सिरीजमध्ये लावतो, बरोबर. म्हणजे समजलं ना तुम्ही? समजलं ना तुम्ही? ठीक आहे मित्रांनो, एवढा जास्त विचार करू नका, खरंच सिरीजमध्येही असते. सर आमची आफतच आहे, तुम्ही म्हणता की जास्त विचार करा, कधी कधी म्हणता कमी. हां, मी काय म्हणतो, विचार करा जास्त, पण उभारी शब्द समजला ना, एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार तर नक्कीच करायचा आहे, पण कुठं कुठं सिम्पल क्वेश्चनसाठी जास्त विचार करून ते आन्सर आपले चुकतात. आणि ही जे प्रॅक्टिस आहे ना मित्रांनो, ही आपल्याला रोजच्या MCQ सोडवण्यावरून येते, असं MCQ वाचल्यावरून नाही येत. याच्यासाठी थिंकिंग करावं लागते, रोज 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 थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट होते. तर हे बोथसुद्धा मारणारे विद्यार्थी आहेत, विचार करा. आणि तेच आहे, त्याच्यामुळे लक्ष ठेवा की असे करू नका. कुठंतरी तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, मास्तरने सांगितलेलं आहे की घरामध्ये वायरिंग ही पॅरलली जुळलेली असते. साधा सिंपल आन्सर आहे त्याचं, तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, पॅरलल कनेक्शन्स. पुढचा क्वेश्चन आहे, ट्रान्सफॉर्मर रिकामी जागा चेंजेस AC टू DC.
चेंजेस AC टू DC, ACला DCमध्ये करते. पहिलंच ऑप्शन चुकीचं आहे मित्रांनो. जिथं जिथं मला DC दिसेल ते सगळे चुकीचे आहे. इथं DC आहे, इथं DC आहे. स्टेप अप ऑर डाऊन AC व्होल्टेज, तर हे आन्सर आपलं बरोबर आहे. जे ट्रान्सफॉर्मर आहे ते स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करते AC व्होल्टेजला. व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स? कॅपॅसिटन्सचं काय युनिट आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर हेनरी, फॅरेड, ओहममीटर आणि वॅटमीटर. कॅपॅसिटन्सचं युनिट आहे फॅरेड, इंडक्टन्सचं युनिट आहे हेनरी, रेजिस्टन्सचं युनिट ओहम आणि पॉवरचं युनिट आहे वॅट. तर ऑप्शन नंबर बी राईट आहे, फॅरेड. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅज नो युनिट्स? पुढीलपैकी कोणत्या क्वांटिटीला युनिट नाही आहे असं यांनी विचारलेलं आहे. तर हा थोडासा युनिक क्वेश्चन असेल मे बी, ज्यांनी अभ्यास नसेल केला किंवा काही जणांना. आपल्याला तर माहितीच आहे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना. मॅग्नेटिक ससेबिलिटी, परमॅबिलिटी, परमिटिव्हिटी, नन ऑफ दिस. परमॅबिलिटीला युनिट आहे माहीत आहे तुम्हाला. परमॅबिलिटीला काय युनिट आहे? हेनरी पर मीटर, बरोबर, हेनरी पर मीटर. रिलेटिव्ह परमॅबिलिटीला युनिट नाही आहे. परमिटिव्हिटीला फॅरेड पर मीटर हे युनिट आहे. मग हे दोन ऑप्शन तर आपले चुकले. मग राहिलं काय आता? मॅग्नेटिक सक्सेबिलिटी आणि नन ऑफ दिस. जर याला युनिट असेल तर मग आपला आन्सर असेल नन ऑफ दिस, कारण आपल्याला विचारलं की कोणाला युनिट नाही आहे. तर हे जे मॅग्नेटिक सक्सेबिलिटी राहते ही एक्स अशी काढल्या जाते M/H. हे मॅग्नेटायझेशन अपॉन इंटेन्सिटी. तर याच्यावरून हा फॉर्म्युला किंवा मग x बरोबर 1+μr अशावरून सुद्धा आपण काढू शकतो. तर जसं म्यूआरला युनिट नाही आहे तर याला सुद्धा युनिट नाही आहे. ऑप्शन नंबर ए राईट आहे इथं, मॅग्नेटिक सक्सेबिलिटी. तर ऑप्शन नंबर ए राईट. पुढचा क्वेश्चन आहे कॅपॅसिटर स्टोअर्ड. कॅपॅसिटर काय स्टोअर करते? एनर्जी, बरोबर. कॅपॅसिटर काय स्टोअर करते? अनाज, गहू घरामध्ये नाही ना. कॅपॅसिटर छोटासा आहे, काय स्टोअर करणार बिचारा? तर एनर्जी स्टोअर करणार. आता आपल्याला माहीत आहे की कॅपॅसिटर आणि इंडक्टर बोथ आर एनर्जी स्टोअरिंग डिव्हायसेस. त्याचे फॉर्म्युलेसुद्धा आपण लिहून घेतलेले आहे. ऑप्शन नंबर ए राईट आहे. डिस्टन्स, टाईम आणि लाईट. टाईम तर कोणीच नाही स्टोअर करू शकत, बरोबर, जगामध्ये. तर टाईमसाठी नाही थांबत, बरोबर, त्याला चालाच लागतं समोर. तर तो कसा काय थांबेल? ठीक आहे. तर ऑप्शन नंबर ए राईट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर इल्युमिनन्स? इल्युमिनन्स मेजर करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो? तर पहिलं ऑप्शन आहे लाईट मीटर, मल्टीमीटर, टेकोमीटर, अल्टरनेटर. तर ऑप्शन नंबर ए लाईट मीटर हे बरोबर आहे. लाईट मीटरचा यूज जो आहे तो इल्युमिनन्स मोजण्यासाठी केला जातो. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर सांगा. पहा काय क्वेश्चन आहे. ॲन ओहम मीटर इज ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग. तर ओहम मीटरचा जो यूज आहे तो कशासाठी केला जातो? ओहम मीटर आहे म्हणजे ओहम हे युनिट आहे रेजिस्टन्सचं. तर ओहम मीटर त्याच्यावरून नाव आहे त्याचा उपयोग जो आहे बेसिकली रेजिस्टन्स मोजण्यासाठी केला जातो. तर इथे काही जणांच्या डोक्यामध्ये गडबडमध्ये हे सुद्धा आन्सर येऊ शकते, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, जे चुकीचं आहे. राईट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HPMV लॅम्प? HPMV लॅम्प म्हणजे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प. पहिलंच उत्तर बरोबर आहे. तुम्ही याला टिक करतो, पण तरी एकदा कन्फर्म करून घेतो. इथं म्हणते हाईट तर चुकीचं आहे मित्रांनो. हाय परफॉर्मन्स मर्क्युरी वेपर. परफॉर्मन्स शब्द कधी आलाच नाही आहे, नन ऑफ दिस. तर ऑप्शन नंबर ए राईट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द टाईप ऑफ ॲन इलेक्ट्रिकल लॅम्प? पुढीलपैकी जो आहे तो कोणता इलेक्ट्रिकल लॅम्प आहे? तर फिलामेंट लॅम्प, आर्क लॅम्प, डिस्चार्ज लॅम्प, ऑल ऑफ दिस. हे सगळे हे लॅम्पचे प्रकार आहे. तर ऑप्शन नंबर डी राईट आहे. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट इज रिलेटेड टू द फूड मिक्सर? पुढीलपैकी कोणता पार्ट जो आहे तो फूड मिक्सरशी रिलेटेड आहे? ब्लेंडर, ब्लेड असेंब्ली, हेक्झागोनल नट, ऑल ऑफ दिस. हे सगळे पार्ट्स जे आहे हे फूड मिक्सरशी निगडीत आहे. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर राहणार ऑल ऑफ दिस. ब्लेंडर पाहिलं असेल तुम्ही वरचं, त्याला ब्लेंडर, मिक्सरला ब्लेंडरसुद्धा म्हटलं जाते. तर पुढे द स्पीड ॲट विच द रोटर रोटेट इट कॉल्ड. कोणत्या द स्पीड ॲट विच द रोटर रोटेट इज कॉल्ड. रोटर ज्या स्पीडवर रोटेट होतो त्या स्पीडला काय म्हणतात? त्या स्पीडला मोटरची स्पीड म्हणतात, मोटर स्पीड. तर पहिलं ऑप्शन आहे मोटर स्पीड, तेच बरोबर आहे. पण तरी एकदा चेक करा. आपण असं नाही ना की इथं टिक केलं म्हणजे इथून टिक करून खाली टिक करू शकत नाही, करू शकतो. स्लीप, सिंक्रोनस मोटर, स्पीड, स्लीप स्पीड सगळे चुकीचे आहे.
हाऊ मेनी कुलम्स ऑफ चार्ज, एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे, करायचं आहे तुम्हाला, ईच अँड एव्हरी जणांना आलं पाहिजे. मी आता टायमर नाही लावत, तुम्ही वेळ घ्या, प्रत्येकाने या क्वेश्चन्सला करा, स्टॉप करायला लागलं तर, आणि आन्सर काढा. एवढा चिल्लर प्रॉब्लेम आपल्याला जर नाही आलं तर लक्ष ठेवा, आपण अभ्यास केलेला नाही आहे हे गृहीत होते. ठीक आहे, आला आन्सर. तर पहा आता इथं काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी कुलम्स ऑफ चार्ज फ्लो. चार्ज विचारलेला आहे म्हणून मी पुढचा क्वेश्चन वाचला नाही आहे. तर आणि चार्ज आता पहा, हाऊ मेनी कुलम्स ऑफ चार्ज फ्लो थ्रू अ सर्किट कॅरिंग अ करंट 10 एम्पियर इन 1 मिनिट. तर एका मिनिटामध्ये 10 एम्पियरचा करंट वाहत आहे, तर चार्ज फाइंड आउट करायचा आहे. काही लोकांनी याचा आन्सर ऑप्शन नंबर सी काढलेला असेल, जे अत्यंत चुकीचं आहे. बरोबर. आता पहा, आता चार्ज काढायचा आहे तर चार्जचा फॉर्म्युला काय येतो, आय गुणिले टी. आय गुणिले टी, कारण करंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, क्यू बाय टी असते म्हणून. मग आता करंट किती आहे तर 10 एम्पियर. करंट हा एम्पियरमध्येच असते, आणि जो टाईम आहे इथे तो सेकंदमध्ये घ्यायचा आहे तुम्हाला. तर इथं मिनिटमध्ये आहे, तर या एकाला 60नं मल्टिप्लाय करावं लागेल, तर ते 60 सेकंद होऊन जातील. 6 गुणिले 1 म्हणजे 6च होते, आणि त्याच्यावर हे 2 झिरो. हे जे आहे चार्ज हा कुलाममध्ये मोजतो आपण, तर 600 कुलाम. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. व्हाय द पॉवर कंपनी सप्लाय AC नॉट DC. पॉवर कंपनी ज्या आहेत त्या का AC सप्लाय प्रोव्हाइड करतात, DC का पाठवत नाही. तर इट इज इझियर टू ट्रान्समिट AC. तर आपण डोक्यामध्ये थिंक नाही केलं, कारण की थोडासा वेळ जाते बा कधी कधी त्याच्यावर, म्हणजे डायरेक्टली आपण उत्तरावर जाऊ शकतो. पण तुम्हाला माहीत आहे की जसं तुमच्यासमोर हा क्वेश्चन आला, तुम्ही लगेच चॅप्टर नंबर 18मध्ये गेले असेल किंवा चॅप्टर नंबर 7मध्ये गेले असेल, ट्रान्सफॉर्मरच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, किंवा मग जनरेशन आपल्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जर आपण AC हा म्हणजे परवडतोय आपल्याला ट्रान्समिट करणं, हे इझी राहते. कारण की त्याच्यामध्ये काय काय फायदे भेटते माहिती आहे तुम्हाला. ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय व्होल्टेजने पॉवर ट्रान्समिट केल्यास आणि AC पाठवल्यास, कारण ACला आपण स्टेप अप स्टेप डाऊन करू शकतो. तर इट इज इझियर टू ट्रान्समिट ACला ट्रान्समिट करणं हे इझी आहे, तर अगदी बरोबर आहे. DC इज मोर डेंजरियस, तर हे चुकीचं आहे. आता तर नवीन याच्यामध्ये HV DC लाईनसुद्धा आलेल्या आहे, हाय व्होल्टेज DC लाईन. देअर इज अ नो लॉंगर नीड फॉर DCची काही गरज नाही म्हणते, म्हणून चुकीचं आहे. नन ऑफ दिस हे सुद्धा चुकीचं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे, विच व्होल्टेज विल अँड AC व्होल्टमीटर डिस्प्ले. AC व्होल्टमीटरमध्ये पुढीलपैकी कोणतं व्होल्टेज दिसते, पीक टू पीक, ॲव्हरेज आणि RMS. मित्रांनो, महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे हे सगळे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल त्यांचा अभ्यास झालेला आहे, मी त्याच्यात काहीच नाही म्हणत आहे. ते तर उलटं क्रॉस व्हेरीफाय होत आहे की कुठं सिल्ली मिस्टेक तर नाही करत आहे, कोणत्या सोप्या क्वेश्चनला चुकवत तर नाही आहे. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, RMS. पुढे, ॲज मच नंबर ऑफ टर्न्स इन अ कॉईल इन्क्रीजेस द रिॲक्टन्स. ॲज मच नंबर ऑफ टर्न्स इन अ कॉईल इन्क्रीजेस. जर समजा कॉईलचे टर्न्स आपण वाढवले तर रिॲक्टन्समध्ये काय बदल होईल, इन्क्रीजेस, डिक्रीजेस, स्टे द सेम, आणि इट्स स्टोअर इन द कोअर मटेरियल, इज स्टोअर इन द कोअर मटेरियल. इथं काही लॉजिकच नाही लागत. जो रिॲक्टन्स आहे त्याच्यामध्ये काय होईल, वाढ होईल जर आपण टर्न्स वाढवले तर. आता माहिती आहे आपल्याला, जर आपण टर्न्स वाढवले तर इंडक्टन्स वाढते, इंडक्टन्स वाढलं तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढते. कसे रिलेशन्स आहे हे आपल्याला माहिती आहे, मी डायरेक्टली सांगितले. कारण मी तुम्हाला पहिलेही म्हटलेलं आहे की आपण एकदम जास्त त्याच्या कन्सेप्टच्या डीपमध्ये नाही जात आहे थेरी शिकण्यामध्ये. ते थेरी शिकण्यासाठी थेरी लेक्चर्स आहे, हे आपण MCQ शिकत आहे. बरोबर. हां, जिथे छोटे छोटे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला नक्की सांगत आहे मी, सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. बॅटरी इज अ सोर्स ऑफ. बॅटरी हा कशाचा सोर्स आहे, तर DC व्होल्टेजचा. DC, AC, सायनोसॉइडल व्होल्टेज, स्क्वेअर वेव्ह. ऑप्शन नंबर ए राईट आहे. सो हे होते आपले टोटल क्वेश्चन्स. ओके, 870पर्यंतचे. सो इथे थांबू आपण, बाकीचे क्वेश्चन जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. पहा मित्रांनो, 870पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अजून तुम्हाला इमानदार सांगतो, हे 1000 क्वेश्चन जरी तुम्ही केले ना तर मोर दॅन सफिशियंट आहे येत्या महावितरणसाठी, कारण पेपर आता जवळ आहे. जेवढेही क्वेश्चन तुम्ही केले याच्यातला एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे, याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट की जेवढेही कन्सेप्ट तुम्ही या सगळ्यामधून शिकले असेल, हे सगळे कन्सेप्ट तुमचे
परफेक्ट बनलेले असेल. हां, जे पाठांतराचे आहे डायरेक्टली त्याच्यात काही डाऊट नाही आहे. म्हणजे पाठांतराचे ते पाठच करून टाकायचे. पण जे कन्सेप्च्युअल आहे ते कन्सेप्ट सगळे क्लिअर करून ठेवा डोक्यामध्ये. जर मी आता लीड ॲसिड बॅटरीवर कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स विचारलेले आहेत तुम्हाला याच्यात, तर तुम्ही लीड ॲसिड बॅटरी पूर्ण चांगली करून ठेवा. ओके, म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्या एरियातून एखादा क्वेश्चन आला म्हणजे तो एरिया करू नका. एक एरिया इम्पॉर्टंट आहे, त्या एरियातून ते सगळं करून ठेवा. जे मी याच्यात नसेल घेतलं ना, ते तुम्ही थोडंसं लेट म्हणजे तो तुम्ही नाही केलं तरी चालेल. एकदम नवीन विद्यार्थ्यांनी, जुन्या तर सगळ्यांनीच करून ठेवा. पण एखादा टॉपिक जर मी नाही घेतला असेल तर तुम्ही करण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे. सो इथे थांबू, म्हणजे असं मला वाटते, कारण की आता पेपर जवळ आहे, तेवढा वेळ नाही आहे, तुम्ही तेवढा वेळ देऊ शकणार नाही म्हणून. तर जेवढं केलं तेवढं त्याला चांगलं करा. डेफिनेटली आपला पेपर चांगला जाईल. सो थँक्यू. बाय बाय.